जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्तिकेयन एस यांनी आज कार्यभार स्वीकारला। शिक्षण आणि आरोग्य या अतिसंपर्क साधणाऱ्या विभागातील कामांचं निर्गतीकरण तर होईलच, मात्र सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे अन्य विभागही पुढे घेऊन जाणार असल्याची नूतन प्रशासक कार्तिकेयन एस यांनी पत्रकारांशी बोलताना ग्वाही दिली। कोल्हापूर ही काम करणाऱ्या मंडळींना प्रोत्साहन देणारी भूमी आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास करणं हाच संबंधित घटकांचा अजेंडा असला पाहिजे। बांधकामं आणि बदल्या एवढ्यापुरतं काम मर्यादित नाही, प्रत्येक विभागाकडून नागरिकांच्या अपेक्षा आहेत। त्यामुळे लोकाभिमुख कारभार करण्यासाठी आपला प्रयत्न असून शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। आज रोजी 20 मार्च 2024ला मी पूर्ण डिपार्टमेंटचा आढावा घेतलेली आहे। HOD मीटिंगसुद्धा घेतलेली आहे आणि नेमकीच सांगायचे म्हणजे प्रत्येक विभागाने खूप छान ऑलरेडी काम केलेली आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंटच्या प्रत्येक मुद्द्यावर कोल्हापूर जवळपास सर्वात आधी आहेत। यामुळे मला खूप छान वाटलेली आहेत आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी कोल्हापूर एक ऐतिहासिक डिस्ट्रिक्ट आहे। अजून मला इतिहास बनवायचा आहे कोल्हापूरमध्ये आणि माझा फोकस प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये असणार आणि प्रत्येक डिपार्टमेंट म्हणून नवीन काही घेऊ शकतो लोकांना आणि लोकांना तशा पद्धतीने विकास पाहिजे, तशा पद्धतीने विकास मी द्यायला प्रयत्न करतो। सर्वच विभागांना कार्यप्रवण करताना त्यांच्याकडून लवकरात लवकर कामांचं निर्गतीकरण कसं होईल याला प्राधान्य दिलं जाणार आहे। त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांची बैठक आज घेण्यात आली। यामध्ये सर्व विभाग प्रमुखांनी प्रत्येक आठवड्याच्या बुधवार आणि गुरुवारी गावांच्या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेण्याबरोबरच संबंधित टेबलवरील फाईल 2 दिवसात मार्गी लावा अशा सूचना विभाग प्रमुखांना दिल्याची माहिती त्यांनी दिली। तिसरा निर्णय असा घेतला आहे की जिल्हा परिषद एक व्हील सारखे आहेत आणि व्हील टर्न करायलाच पाहिजे। म्हणजे कुठेही परिस्थितीमध्ये एक व्यक्तीकडे 2 दिवसच्या वरी एक फाईल नसायला पाहिजे, तशा निर्णय घेतलेली आहेत। म्हणजे ते एदर निर्णय घेऊन पुढे पाठवायचे, काहीतरी दुरुस्ती असेल तर दुरुस्ती पूर्तता करण्यासाठी मागे पाठवायचे। एक टेबलमध्ये 2 दिवसच्या वरी फाईल नसायलाच पाहिजे असं मी सर्क्युलर काढलेली आहेत। अशा पद्धतीने 3 निर्णय मी आज HOD मीटिंग संपल्यानंतर घेतलेली आहे। प्रत्येक विभागातील काम हे पारदर्शी असेल, नागरिक आपल्या समस्या घेऊन न्याय मिळेल ही अपेक्षा बाळगून आपल्याकडे येतात। त्यामुळे कामात पारदर्शीपणा आणि सुसूत्रता आणण्यासाठी भर देणार आहे। विशेषतः शिक्षक बदल्या आणि कर्मचारी तसंच शिक्षकांच्या कामातील वेळ याबाबत सतर्क राहून काम केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिला। या पत्रकार बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार माने आणि मनीषा देसाई उपस्थित होते।